कोरची तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे। इथे कोसमी गावात एका शेतकऱ्याच्या गोठ्याची भिंत कोसळून 6 शेळ्यांचा मृत्यू झालाय। या घटनेमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून त्याच्यावर आभाळ कोसळल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे। गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातल्या कोसमी गावामध्ये रात्री 11च्या सुमारास बाबूलाल कुमोटी या शेतकऱ्याच्या गोठ्यात ही दुर्दैवी घटना घडली। अचानक गोठ्याची भिंत कोसळल्यामुळे आत बांधलेल्या 6 शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेमुळे शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे। बाबूलाल कुमोटी यांची परिस्थिती आधीच हलाखीची आहे आणि शेळ्यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन हिरावून घेतलं गेलं आहे। करम कुमोटी बोलतो, राहणार कोसमी। शेळीचा कोटा होता मातीचा, तर 11 वाजता वाजला आवाज। तर आम्ही उठून पाहिलं तर शेळी बोंगलत होते। मग लोक आले, जमा झाले, मग पुरा काढलो ते शिवार गेवार मध्ये तर पुरे 6 बकरे दबून होते न मरूनही होते। तर सरकार मान्य करतो की 6 बकरीचे काहीतरी अनुदान भेटला पाहिजे असं विनंती करतो। त्यामुळे शासनाने तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। गावातील इतर शेतकऱ्यांनीही त्यांना पाठिंबा देत शासनाकडे मदत करण्याची विनंती केली आहे। बकरीचा झोपडी बनवलं होतं, ते झोपडी 11 वाजता रात्री पडला। तो कवलेनं शिवार आणि भीती त्याचवर पडला, ते दबून गेले। तो तेथून नाही का मला काहीतरी गरीब माणूस आहो, मी कोसमीला राहतो, तो गरीब माणूस आहो, मला काहीतरी फायदा झाल्या पाहिजे। त्याच्यामुळे किती 6, 2, 3 बकऱ्या आणि 3 ढाड, तो मला काहीतरी सरकारनं दिले पाहिजे, मी असा विनंती करतो। या घटनेमुळे शेतकरी बाबूलाल कुमोटी यांच्यावर मोठं संकट ओढवलं आहे। शासन त्यांच्या मागण्यांची दखल घेऊन त्यांना लवकरात लवकर मदत करेल अशी अपेक्षा आहे। या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज।